या 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका। भारत देशात बरेच विद्वान होऊन गेले। त्यांनी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या। तसेच आर्य चाणक्य सुद्धा एक मोठे विद्वान होऊन गेले। त्यांनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत। त्याचे जर का आपण पालन केले तर आपले जीवन सरळ व खूप चांगले बनणार आहे। त्यापैकी काही गोष्टी आपण आज पाहणार आहोत। काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या सांगितल्या गेल्या नाही पाहिजे। कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना मात्र हसत हसत सांगायचे। तर काही व्यक्ती तर आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते। यामुळे आपण अशा काही गोष्टी असतात ज्या इतरांना सांगितल्या गेल्या नाही पाहिजे। चला तर अशा कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत। आपला अपमान झालेला असेल तर हे कोणाला सांगू नका। आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे आपला अपमान होत असतो। अशा गोष्टी गुप्त ठेवाव्यात। जर का आपण या गोष्टी इतरांना सांगितल्या तर ते आपल्यावर हसत राहतील। तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणे घेणे नसते। त्यामुळे त्यांना आपला झालेला अपमानाबद्दल सांगू नये। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये। आपल्या घरातील झालेले भांडण इतरांना सांगू नये। कारण घरात जास्त प्रमाण तेढ निर्माण करण्याचे काम घराच्या बाहेरील लोक करत असतात, तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदार असतात। आपल्या घरात फूट पाडण्यासाठी इतरांना कधीच चांगल्या गोष्टी पाहवत नसतात। आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगू नये। काही जणांना वाटत असते आपण आपले छोट्या अडचणी आणि दुःख इतरांना सांगितले तर आपले मन मोकळे होईल। आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास उलट आपण आपली अडचण तयार करून बसतो। इतर लोकांना आपल्या कमजोरीबद्दल माहिती मिळून जाते आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात। त्यामुळे आपल्या दुःखाबद्दल जास्त कोणाला सांगत बसू नये। इतरांना सांगितल्यामुळे आपले दुःख कमी होत नाही। त्याचे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा। पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान कोणालाही सांगू नये। बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हातात आधीच पैसे राहत नाही, त्यामुळे आपल्याला गरिबी येते। अशावेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सांगत बसू नये। यामुळे इतर लोक तुम्हाला मदत तर करणार नाही, तसेच तुम्हाला कमीसुद्धा लेखतील। सध्याच्या युगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हुशार आणि बलवान समजले जाते। त्यालाच सर्वजण भाव देतात। जर पैसा नसेल तर कोणीच मान सन्मान देणार नाही। त्यामुळे आपल्याकडे असलेली आर्थिक अडचण कोणाला सुद्धा सांगू नका। सहजरित्या होणारे कामसुद्धा होणार नाही। एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत। पती पत्नीमधील संभाषण स्वतःपुरते मर्यादित असावे। विशेषतः जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल तर ही गोष्ट अजिबात दुसऱ्याला सांगू नये। आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत। यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते। प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते। तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका। यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते। अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात। व्यक्तीमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात। या गोष्टी माणसाच्या स्वभावात असतात। चाणक्य नीतीनुसार एखाद्याला त्याच्या चांगल्या आणि वाईटाची योग्य माहिती दिली पाहिजे। तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणालाही काहीही सांगू नका। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री श्रीकृष्ण लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।